कथासंग्रह कर्मचारी, लेखक व पु काळे. कथा गोखले. सदानंद गोखले तशा लोकांपैकी होता. काही माणसांच्या हसण्यात काही गूढार्थ असतो. त्यांचं साधं हसणं देखील काही निराळ्या छटांचं असतं. जीवनाचा अर्थ, पापपुण्याची संगती, व्यवहारातील ठोकताळे हे सारं समजल्याप्रमाणे त्यांचं हसणं वाटतं. अशी माणसं बनणार नाहीत, बनवतील चुटकीसरशी. त्यांना त्याचा खेद नसतो. एखाद्या घटनेवर ती फार काळ विचार करीत बसणार नाहीत, म्हणूनच ती सुखी असतात. सदानंद गोखले तशा लोकांपैकीच होता. एकाच ऑफिसात आम्ही दोघांना नोकऱ्या होत्या. म्युनिसिपाल्टीत आम्ही दोघंही बिल्डिंग इन्स्पेक्टर म्हणून लागलेलो. पण गोखल्यांची कामं उपनगरातून चालायची आणि माझी शहरात. कधीतरी हेड ऑफिसला गाठी पडायच्या. वास्तविक सारखाच पगार मिळवणारे आम्ही दोघे, पण आमच्यात फरक जमीन आसमानाचा. 9:56ची लोकल मी आटापिटा करून पकडायचो. त्याचवेळी सदानंद आरामात वरळीच्या बाजूने स्कूटरवरून निघालेला असायचा. त्याच्या राहणीवरून, एकंदर रुबाबावरून त्याला इन्स्पेक्टर म्हणायची कोणाचीही छाती झाली नसती. नवरा बायको कधी बाहेर पडली तर जहागीरदाराच्या घराण्यातील वाटावीत एवढी झकपक. हे सारं तो कसं काय जमू शकतो याचं कोडं मला कधी उलगडलं नाही. त्यालाच त्याचं रहस्य विचारणे इतपत माझी त्याची घसट नव्हती. मी त्याला 4 हातावरूनच ओळखत होतो. कधीतरी हेड ऑफिसला आलाच तर, कसं काय, ठीक, सध्या काम कुठे, एवढ्या प्रश्नोत्तरांपलीकडे आमची मजल गेली नाही. या प्रश्नोत्तरानंतर तो एकदा दिलखुलास हसायचा, खांदे उडवायचा, डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत निघून जायचा. शेजारच्या वेलकरला मी मग म्हणायचो, हा गोखले असा कसा हसतो नाही? कसा म्हणजे सांगता येत नाही, पण काहीतरी जिंकत असल्याच्या आनंदाने हसतो. यावर वेलकर अर्थपूर्ण हसला. तू आत्ता असाच हसलास, गोखल्यांच्या हसण्याचा अर्थ समजल्याप्रमाणे. कॉन्ट्रॅक्टरकडे असं हसायला शिकता येतं. मी नुसताच वेलकरकडे बघत राहिलो. तो पुढे म्हणाला, तुला मला ते जमणार नाही. आपलं काम नव्हे ते. तिथे पाहिजे जातीचे. हात ओला झाला की असं हसता येतं. बदली करून घे, गोखले तुला टेक्निक समजावून देईल. काही नको, काय करायचंय, देवाच्या दयेने सध्या खूप आहे. हीच भाषा तुम्हा आम्हाला नडते. अरे तो पैसा पचत नाही, मिळाला तरी. ज्यांना मिळत नाही किंवा मिळवता येत नाही त्यांनी अशी स्वतःची गोड समजूत करून घेतलेली आहे. पचवण्याची ताकद आली की सगळं पचतं. क्रिकेटचा चेंडू वापरूनच सीझन होतो. तशी वेळच येणार नाही कधी, मी ठामपणे म्हणालो. आएगा, वो भी दिन आएगा. आणि वेलकरचं हे भाकीत एवढ्या अल्पावधीत खरं ठरेल हे माझ्या स्वप्नीही नव्हतं. सबर्बला माझी बदली झाली. एवढंच नव्हे तर गोखले ज्या ठिकाणी कामावर होता त्याच कामावर माझी नेमणूक झाली होती. बदलीचा हुकूम हातात पडला. दिवसभर हुक्की आली रे आली की वेलकर मला विचारायचा, आपल्याला हे टेक्निक शिकवणार ना? अभावितपणे मी विचारायचो, कसलं रे? गोखलेसारखे हसण्याचं टेक्निक. त्याच्या बोलण्यातली खोच लक्षात येऊन मी गप्प बसायचो. का कुणास ठाऊक, पण जयसिंगबद्दलचं माझं मत चांगलं झालं नाही. मेसर्स मेहता अँड मेहता या नावाजलेल्या फर्मला भांडूपच्या शाळेचं काम दिलं होतं. या फर्मतर्फे जयसिंग नावाचा माणूस काम बघत होता. गृहस्थ मोठा बेरक्या दिसला. त्याचं बोलणं, चालणं, घारीसारखं रोखून बघणं काहीच आवडलं नाही मला. भांडूपला कामाला जायला लागून 4-5 दिवस झाले होते. तेवढ्या अवधीत गोखलेचा आणि माझा परिचय वाढला. पण त्याच्याकडे
इतर 4-5 कामं असल्यामुळे बहुतेक वेळा मलाच जबाबदारी घेऊन काम करावं लागायचं. तरी जयसिंग माझं मत एकदम ग्राह्य मानत नव्हता. प्रत्येक वेळी त्याच्या नजरेत असा भाव दिसायचा, पाहू गोखले साहेबांनी सांगितलं तर घेऊ मानावर. माझी ही उपेक्षा मला सहन होणं शक्य नव्हतं. त्यासंबंधी उघडपणे तक्रार करून मी तसं सिद्ध देखील करू शकत नव्हतो. या गोष्टीला तोड फोडण्यासाठी तशीच काहीतरी गंभीर घटना घडेपर्यंत मला थांबणं भाग होतं. माझ्या नशिबाने ती वेळ पण लवकर आली. हर्बल ऑफ क्वांटिटीजमध्ये सगळ्या शाळेच्या मजल्यांना 1.5 इंच जाडीच्या फरशा बसवण्याचं ठरलं होतं. पण प्रत्यक्ष कामावर लॉरी भरून आली त्यात सगळ्या फरशा अर्ध्या इंच जाडीच्याच निघाल्या. गोखलेला मी त्या बाबतीत विचारलं तेव्हा तो म्हणाला, या कॉन्ट्रॅक्टर्सकडे एका वेळी पुष्कळ कामं चाललेली असतात. चुकून दुसऱ्या कामावरच्या फरशा इथे आल्या असतील, आपण त्या परत पाठवू. या खुलाशाने माझं समाधान झालं. पण तो खुलासा पोकळच ठरला. त्याच फरशा बसवायला सुरुवात झाल्याचं मला दिसलं. गोखलेचा पत्ता नव्हता. माझ्या अधिकारात मी काम बंद करण्याचा हुकूम दिला. गोखले साहेबांना ही गोष्ट माहिती आहे. या सबबीवर जयसिंग काम थांबवायला तयार होईना. चिडून मी रिपोर्ट लिहायला बसलो. माझा रिपोर्ट लिहून पुरा होतो तोच गोखले तिथं हजर झाला. त्याच्या पुढ्यात मी तो रिपोर्ट ठेवला. एक वार वाचून बघत त्याने जयसिंगला काहीतरी खूण केली. चला कुलकर्णी साहेब, असं म्हणत माझा हात पकडून तो मला समोर असलेल्या हॉटेलात घेऊन गेला. पोऱ्याला चहाची ऑर्डर देऊन त्याने मी दिलेल्या रिपोर्टचे तुकडे करून टेबलाखाली भिरकावून दिले. असा रिपोर्ट करायचा नसतो का, मी आधीरतेने विचारलं. आपल्या फायद्यासाठी. मी नाही समजलो. उगीच वेळ पांघरू नकोस, बच्चा आहेस अजून. काही झालं तर जबाबदार. पण बिन काही नाही. 1.5 इंच कमी जाड असली फरशी तर काही बिघडत नाही एवढं. एकदा कॉन्क्रीटमध्ये बसवली म्हणजे वरून बघणाऱ्याला फरशी 1 इंच जाडीची आहे का अर्धा इंच आहे हे डोकं फोडलं तरी कळणार नाही. मी अडखळत म्हणालो, खरं आहे, पण मनाला प्रशस्त वाटत नाही. वाटून घ्यायला पाहिजे. समजुती बदलायला हव्यात. जग निराळं होत चाललं आहे. लाखो रुपयांच्या उलाढाली चालल्या आहेत जगात आणि आपण मात्र पाप पुण्य, नीती अनिती या पोकळ शब्दात भरीवपणा शोधत बसलो. तरी बरं वाटत नाही. हळूहळू वाटू लागेल. पण सध्या आहे ते काय कमी आहे? होय, निसंशय शुद्ध फसवणूक आहे मनाची. प्रामाणिकपणे कबूल कर की उलाढाल्या करणाऱ्या लोकांबद्दल हेवा वाटला नाही तू त्यांचा म्हणून. स्वतःचं मन नेहमी मारायचं, इच्छा दाबून टाकायच्या. बायका पोरांना संयमाचं महत्त्व रात्रंदिवस ऐकावायचं. कुडणाऱ्या मनाला नीतीची पांघरून घालायची आणि म्हणायचं, देवाने खूप दिलंय, असला पैसा नको आपल्याला. या गोष्टीवर गोखलेने एवढा विचार केलाय हे बघून मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. बघतोच काय, परवाच कुणीसं म्हटलं, एकाने खाल्लं तर शेण आणि सगळ्यांनी मिळून खाल्लं तर श्रावणी. त्यातलाच प्रकार समज. फार नाही, फक्त 100 येतील वाटणीला. लय नाही मागणं. 100? फक्त 100? किती सहज बोलला होता तो. चहाच्या वाफेकडे मी पाहत राहिलो. हिररीने पुढे होत तो म्हणाला, पूर्वीच्या काळी शंकर पार्वती विमानातून फिरायची. अरण्यात एखादा ब्राह्मण रडत बसलेला असायचा. पार्वतीचा जीव व्याकुळ व्हायचा. विमान खाली उतरायचं आणि शंकर पार्वतीच्या कृपेने ब्राह्मणाला त्याच झाडाखाली हांडा सापडायचा. या गोष्टी विसरा. शंकर पार्वती विमानातून हिंडायची नाहीत आता. भोवतालच्या जगातनं आपण त्यांना शोधून काढायचं आता. जग बदलत आहे आणि तू आहेस तिथंच राहिला आहेस. माझा चेहरा पाहून तो म्हणाला, प्रथम जाईल जड. मलाही गेलं. अगदी पहिल्यांदा मी असाच बावरलो होतो. बायको बाळंतीण होती. मुलगा 3 महिन्यांचा झाला होता.
त्याला मुंबईतली ऑक्टोबर हीट सहन होईना. सिलिंग फॅन घेण्याची माझी ऐपत नव्हती. शेवटी धाडस केलं. पिंट रोडला कामाला होतो. अगदी ह्याच तऱ्हेच्या कामात 200 रुपये मिळाले. फॅन घेतला. तुला खोटं वाटेल, पण त्या फॅनखाली झोपायला मन धजवेना. बायकोला व मुलालाही झोपवायचा धीर होईना. वाटायचं मारलेल्या पैशाचं फॅन झोप लागल्यावर टाळक्यात तर नाही ना पडणार. पण हळूहळू तसल्याही हवेची सवय झाली. अजून मन धचत नाही. ठीक आहे, मग उगीच माझ्या हसण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. मी चपापलो. खरोखरीच गोखले फार तयार होता. अर्धा इंच जाडीच्याच फरशी बसवल्या गेल्या. कुणी बघत नाही असं पाहून जयसिंग गडबडीने माझ्या हातात 100ची नोट कोंबून चटकन आपण त्या गावचे नाहीत असा चेहरा करून कामाला लागला. पहिल्यांदाच मद्याचा ग्लास तोंडाला लावणाऱ्या अपराध्याप्रमाणे मी नोट खिशात कोंबली. माझी अवस्था पाहून गोखले निगरगट्टाप्रमाणे शिळ वाजू लागला. व्यवहार संपला होता. माझी पावलंच काय, सारं शरीर ताठरत होतं. मन बधीर झालं होतं. कामावरचे सगळे लोक माझ्याकडेच बघत आहेत असं वाटत होतं. खिशाकडे हात वारंवार जात होता. कोड पारदर्शक होऊन आतली नोट कोणाला दिसत नाही ना? खिशाला भोक तर नसेल ना? नोट बनावट असली तर? आणि नंतर जो विचार आला तो तर फार भयंकर होता. नोटेवर कसली तरी सांकेतिक खूण तर नसेल ना? काही सुचेना. अवघ्या 100 रुपयांना मी माझं मनस्वास्थ्य विकलं होतं. सात्विक आनंद गमावला होता. अवघ्या 100 रुपयांना. 100. माझ्या खांद्यावर प्रेमाने थोपटीत गोखले म्हणाला, तू फार बिथरला आहेस. पाहिजे तर घरी जा आता. जरा शांत हो. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लोकल गाठली. गाडी सुटली आणि शेजारी 2 जण येऊन बसले. एकाच्या हातात सायन दैनिकांचा अंक होता. जाड टाईपात बातमी छापली होती. फक्त 50 रुपयांची लाच घेतल्याबद्दल नोकरीवर गंडांतर. लाखांच्या उलाढाली करणारे सुटतात आणि असे एखादे पोटार्थी अडकतात. पण कसा सापडला रे? अंधेरीला हॉटेलात व्यवहार झाला. तिथपासून घरापर्यंत इन्स्पेक्टरने त्याचा पाठलाग केला. घरात पाय पडताच पकडलं. खिशात हात घालतो तो 10च्या 5 नोटा, एक जात खुणा केलेल्या. अशा माणसांना उघडं करून फटके मारावेत भर चौकात. काय हो, तुमचं काय मत आहे? अचानकपणे त्यांनी मला विचारलं. खिशावर हात ठेवीत मी चाचरलो. हो 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 हो, मारावेत ना. माटुंगा आला. मला दादरला उतरायचं होतं. गाडी हल्ली आणि धावती गाडी पकडून एक इन्स्पेक्टर माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. माझ्या तोंडाला कोरड पडली. पायातलं बळ नाहीच झालं. दादरला गाडी थांबायच्या आतच मी उडी मारली आणि गर्दीत मिसळून दिसेनासं झालो. 3ही जिने मी एका दमात चढलो. धाप टाकीत घरात घुसलो आणि ताबडतोब दार लावून टाकलं. माझी अवस्था भयानक झाली होती. बायकोने विचारलं, लवकर कसे आलात? प्रकृती ठीक नाही? होय, मी फार थकलोय. हातपाय धुवून आता मला शांत पडू दे. एवढं बोलतो न बोलतो तोच दारावर धक्के बसले. बायकोने कोण विचारताच बाहेरून उत्तर आलं, मी पोलीस इन्स्पेक्टर. कुलकर्णी आहेत का? माझं भविष्य स्पष्ट होतं. एकाएकी मला धीर आला. मी म्हणालो, त्यांना बसायला सांग. मी आलोच तोंड धुवून. बायकोच्या चेहऱ्याकडे न बघताच मी मोरीत जाऊन दार लावून टाकलं. गार पाण्याचा हापका मारताच मेंदू चालू लागला. मी लाच घेतली आहे. होय, घेतली लाच. पण त्याला पुरावा ती 100ची नोट. बस तीच नाहीशी करावी की सुटलो. नोट कायमची नाहीशी करण्याचा सबंध घर पालतं केलं तरी न मिळण्याचा एकच मार्ग होता. मोरीच्या तोंडावरचं झाकण काढून मी नोट आत घातली आणि वर बादलीभर पाणी ओतून नोट नाहीशी झाल्याची खात्री केली. निष्कलंक झाल्याने मी छाती फुगून बाहेर आलो. गाडीत भेटलेलाच इन्स्पेक्टर आला होता घरी. काय राव,
भारीच बरोबर चालता तुम्ही. मी हसत हसत म्हणालो, मी नेहमीच तसा चालतो. काय काम निघालं आमच्याकडे? विशेष काही नाही. परवा एक ॲक्सिडेंट झाला टिळक पुलावर. त्याची तक्रार नोंदवली का? नॉनसेन्स. ते कुलकर्णी निराळे वरच्याच मजल्यावर राहतात. माफ करा, तसदी दिली. एवढं म्हणत सलाम ठोकून तो निघून गेला आणि माझी नजर मोरीकडे वळली.